पायनॅपल म्हणजे अननस आपल्याला सहज कुठे पण कसं पण मिळतं, लगेच मिळतं. ओके. तर तुम्हाला माहिती आहे का 1700च्या शतकामध्ये पायनॅपलची बराबरी कशाबरोबर होती माहिती आहे का? जसं आजच्या जगात म्हणजे आत्ताच्या वेळेला ज्याच्याकडे महागाची गाडी मर्सडीज, रॉल्स रॉयस गाडी आहे, अशी पायनॅपलची बरोबरी होती. म्हणजे पूर्वी 1700 शतकामध्ये ज्याच्याकडे पायनॅपल असेल, तर तो खराच श्रीमंत माणूस. हो, असं का? मी आज तुम्हाला सांगते. 1700च्या शतकामध्ये युरोपीय कंट्रीमध्ये ना लोकं पायनॅपलला एक वेगळं महत्त्व होतं. कारण की पायनॅपलला तुम्ही बघितलं असेल ना, त्याला एक स्वतःचं क्राउन आहे, म्हणजे एक मुकुट आहे. लोकांना काय वाटायचं तेव्हा तिकडच्या, की हा एक श्रीमंत म्हणजे रिच फ्रूट आहे. आणि त्या टायमाला ना आपल्याकडे फ्रीज वगैरे काही नव्हतं. म्हणून पायनॅपल सहज म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना ना, तो एकदम अत्यंत म्हणतात ना, खूप सांभाळून घेऊन असतं आणि ते त्याच्या घरी पोचलं की म्हणतात हां, खूप म्हणजे भेटलं आपल्याला काहीतरी. आणि तेव्हा पायनॅपल एवढा रिच होता ना, की लोकं आपल्या घरामध्ये पायनॅपलचं डेकोरेशन करायचे. इव्हन आपल्या घराच्या बाहेरसुद्धा पायनॅपलचं डेकोरेशन असायचं. म्हणजे ज्याच्याकडे पायनॅपलचं डेकोरेशन असेल क्राउन टाईप, तो खूप श्रीमंत असं होतं. पण जसा काळ पुढे होत गेला, पायनॅपलचं कसं झालं, मग आता काय फ्रीज झाले आणि एखादं म्हणजे फ्रूटचं कसं मार्केटिंग वगैरे हे म्हणजे त्याचं हे बरोबर व्हायला लागलं. मग त्याच्यामुळे आता ही पायनॅपलला म्हणजे अननसची आता तशी किंमत हे नाही. आता सहज कुठे पण आपल्याला मिळतो. फ्रीजमध्ये पण आपण स्टोअर करू शकतो. बरोबर. खरं पूर्वी पायनॅपलची किंमत कशी होती? एका क्राउनसारखी. म्हणजे तो त्याच्या क्राउनप्रमाणेच एकदम श्रीमंत रिच आहे. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.